3 बेडचं बोलले ना ते 3. अरे ह्याला एसी आहे. सगळ्या रूमला एसी मिल जाएगा. इसने मैं देखा नहीं. नमस्कार मंडळी, मी दुहिता तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आतापर्यंत गिरनारचा व्हिडिओ बघितला असेलच, जर बघितला नसेल तर इथे मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर आज होता डे 2 आणि गिरनारमध्ये आमचं दर्शन आदल्या दिवशी झालं होतं. आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो राजकोटला जायला, पण त्याआधी पेटपूजा करण्यासाठी आम्ही आलो होतो रोपवेच्या कॅन्टीनमध्ये. आणि इथे मी तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग केली होती मध्ये. बांगड्यांची डॉल पण नवीन डॉल घेतली आहे आणि या बांगड्या घेतल्या. ती अशी एक बांगडी घेतली, ती मला जरा बरी वाटली, कलरफुल आहे दिवाळीमध्ये. तर आमचं 12 वाजता चेकआउट होतं. तर आम्ही म्हटलं की चला ब्रंच टाईपच आपण खाऊन घेऊ. तर इथे शेवपुरी, त्यानंतर मसाला डोसा, मॅगी घेतली होती, मसाला मॅगी, व्हेजिटेबल मॅगी, आणि त्यानंतर चहा आणि कॉफी घेऊन मस्त पोटभर खाऊन घेतलं. आणि त्यानंतर इथलेच कॅन्टीनच्या बाजूलाच म्हणजे रोपवेच्या सेंटरमध्येच हे शॉपिंग सेंटर होतं. तर इथे छानपैकी छोटीशी एक खरेदी केली गायत्रीसाठी. आणि त्यानंतर आम्ही निघालो, कारण 2 ते 3 तास लागणार होते. ही जी रूम तुम्ही बघताय ना, तर ही आहे नरसीधाम मधील, आणि इथे 1100 रुपये एसी आणि 900 रुपये विदाऊट एसी अशी रूम अवेलेबल आहे. तर ही रूम आम्हाला खूप आवडली आणि इथे गिझर देखील सेपरेटली अवेलेबल आहे. तुम्ही जर इथे येणार असाल तर इथे त्यांचा नंबर फ्लॅश करते, तुम्ही इथे त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमची रूम बुक करू शकता. तेवढ्यात आमची गाडी आली आणि आम्ही येऊन पोहोचलो देखील आमच्या हॉटेलमध्ये, जे होतं हॉटेल फन. तरी आम्हाला इथे पोहोचायला बाय रोड 3 तास लागले. दुपारच्या वेळी होतो त्यामुळे कदाचित आम्हाला ट्रॅफिक फार कमी लागलं. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला कमीत कमी राजकोट ते गिरनार हे 5 तासांचं अंतर होऊन जातं बाय रोड, त्यामुळे ट्रेन बरी वाटते. इथे आल्यानंतर आम्ही तिघही जण एकदम असे रिलॅक्स झालो होतो आणि इथलं सगळं हे वातावरण, हे इंटिरियर बघून गायत्री आणि मी एकदम खुश होतो. तर एकंदरीत खूप छान आहे. इथलं इंटिरियरचं काम अजूनही बाकी होतं. तर त्यानंतर इथे आम्ही मस्तपैकी वेलकम ड्रिंक घेतलं. हे सगळे मॅपमध्ये चेक केलं की कुठे कुठे काय काय बघू शकतो. आणि त्यानंतर तोपर्यंत प्रोसेस पण झाली होती आणि आम्हाला रूमची किल्ली देखील मिळाली होती. आणि आम्ही आमच्या रूमकडे निघालो होतो. आणि रूमचा दरवाजा उघडल्यानंतर जी काय रिॲक्शन होती ती तुम्ही आता बघालच. मस्त आहे. तर चला तुम्हाला एक छोटीशी रूम टूर देते. तर ही रूम जी आहे ती मी मेक माय ट्रिपमधून बुक केली होती. बरेच रिसर्च केले, बरेच सर्च केलं, वेगवेगळ्या साईटवरती चेक केलं. त्यानंतर मला दिवाळीचा सीझन होता म्हणून म्हटलं की कदाचित थोडीशी प्राईस हाय असेल, पण त्या मनाने इथे मला ही रूम खूप स्वस्तामध्ये मिळाली. त्याचबरोबर वेगवेगळे ऑफर्स चालू होते, त्यामुळे ही अशी एक्झिक्युटिव्ह रूम मला एकदम 4000मध्ये मिळाली होती. तर लिव्हिंग एरिया, त्याचबरोबर बेडरूम, आणि सगळ्यात महत्त्वाचं या रूमचं आकर्षण जे मी माझ्या मुलीसाठी बुक केलं होतं ते म्हणजे बाथटब. तर ॲक्च्युली मी स्विमिंग पूल बघत होते, पण इथे बऱ्यापैकी स्विमिंग पूल कुठच्याच हॉटेलमध्ये अवेलेबल नव्हते. त्यामुळे म्हटलं की चला बाथटबवरती भागवून घेऊ. आणि बाथटब पण तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी मोठा आहे. तर त्यानंतर आम्ही मस्तपैकी थोडंसं आवरलो, रिफ्रेश झालो आणि खाण्यासाठी खालती आलो होतो. तरी साधारण संध्याकाळचे 4 वाजून गेले होते. आणि आता म्हटलं की आपल्याला इथे आता पिझ्झा वगैरे असंच काहीतरी मिळेल, तर थोडंसं खाऊन घेऊ आणि खाल्ल्यानंतर आपण एक राऊंड मारू बाहेर काय बघायला मिळते. तर बऱ्याचशा गोष्टी मी ते रिसर्च करून ठेवल्या होत्या की आपल्याला राजकोटमध्ये काय काय फिरायचं आहे, काय काय बघायचं आहे. तर त्यातलाच पहिला पॉईंट होता तो म्हणजे डॉल म्युझियम. तर रोटरी क्लबचं डॉल म्युझियम म्हणून इथे फेमस आहे. इथे 100पेक्षा पण जास्त तुम्हाला वेगवेगळ्या डॉल्स बघायला मिळतील. पण आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी ऑलरेडी हे डॉल हाऊस एक 7-8 दिवसांसाठी बंद होतं, कारण दिवाळी असल्यामुळे. त्यामुळे आमचं ते बघायचं राहिलं. आणि हा जो पूर्ण एरिया तुम्ही बघत आहात ना, तर इथे पूर्ण हा मार्केट एरिया आहे. तरी आम्ही बाहेरून थोडंसं काचेतून बघत होतो की जेवढं काही दिसेल तेवढं दिसेल. तर मला खरं सांगू का, मला ते एकदम असं थोडे भुताटकी टाईप वाटलं. आणि तात्या विंचू वगैरे कशा आपण ते गोष्ट माहीत म्हणजे आपण पिक्चर बघितलं अगदी त्याच टाईपमध्ये इकडे हे डॉल्स होते. त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो, छानपैकी जरा वेळ घालवला आणि रात्री जेवणासाठी बुफे होताच. त्यामुळे इथे पहिल्यांदा घेतलं टोमॅटो सूप आणि ते लाईव्ह किचनमध्ये होतं हे वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता. तर गायत्रीने आमच्या सगळ्या प्रकारचे पास्ता घेतले होते. तर तिला पास्ता हा खूप आवडतो आणि ॲक्च्युली आम्हा तिघांनाही खूप आवडतो. तर इथे लाईव्ह किचनमधले हा पास्ता बघत होतो. त्यानंतर खायला बसलो.
सगळे पदार्थ ऑलमोस्ट चेक केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय काय फिरायचं ह्याचं प्लॅनिंग करत होतो. त्यानंतर हा डेझर्ट काउंटर आहे, इथे तुम्हाला बरेच वेगवेगळे डेझर्टमध्ये खायला पदार्थ अवेलेबल होते, पण केकच आम्ही ट्राय केला जो ठीक होता. मंडळी, तर आज आहे पाडवा, दिवाळीचा पाडवा, आणि आता आम्ही मस्तपैकी तयार झालो आहोत आणि आता खालती ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत. तर ब्रेकफास्टमध्ये काय काय असणार तुम्हाला मी दाखवतेच. तर आज बघू आजच्या दिवसात राजकोटमध्ये काय काय फिरता येते किंवा काय बघतो येते. तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दिसेलच, तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा मला इंस्टाग्रामला. तर आज होता आमचा राजकोटमधला दुसरा दिवस आणि अगदी शेवटचा दिवस, कारण आज रात्री आमची ट्रेन होती. तर आम्ही सकाळी ब्रेकफास्टला जायच्या आधी वरती टेरेसवर आलो होतो की बघूया टेरेसवरती काय काय आहे. तिथे रेस्टॉरंटचं एक बांधकाम चालू होतं, बहुतेक नवीन रेस्टॉरंट लवकरच येणार असेल तिथे. तर त्या बघून आम्ही खालती आलो. त्यानंतर ॲज युजल तुम्हाला बुफे ब्रेकफास्ट होता, त्यामुळे बरेच सगळे पदार्थ इथे अवेलेबल होते. सांबार म्हणू नका, इडली सांबार, त्यानंतर उंदियो, त्याचबरोबर इथे आपलं जे गुजराती स्टाईलमध्ये आपल्याला खांडवी ढोकळा हे सगळे पदार्थ इथे अवेलेबल होते. तर बऱ्यापैकी ब्रेकफास्ट आम्ही करून घेतला आणि त्यानंतर निघालो होतो शॉपिंगसाठी, ॲक्च्युली शॉपिंगसाठीच. तर कालच्याच काकांना फोन करून बोलवलं होतं, काका देखील अगदी वेळेत आले होते. पण ज्यावेळी आम्ही बाहेर पडलो त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की हा पूर्णच्या पूर्ण राजकोट एरिया हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर किंवा इंडस्ट्रियल एरिया आहे. त्यामुळे इथे दिवाळीच्या वेळी सगळ्या प्रकारच्या बिझनेसेस किंवा सगळ्या प्रकारच्या दुकानांना 10 दिवस कंपल्सरी सुट्टी असते. त्यामुळे जो बांगडी बाजार आहे, त्याचबरोबर क्लॉथ मार्केट जे होतं ते सगळंच्या सगळं बंद होतं. त्यामुळे आमचं हिरमोडच झाला. एक दुकान उघडं होतं पण तिथे फारशा काय अशा बांगड्या आवडल्या नाही. त्यामुळे ते काका म्हणाले की तुम्ही इकडे हे जे प्राणी संग्रहालय आहे ते तुम्ही बघा, ते तुमच्या मुलं देखील आवडेल आणि तुम्ही देखील एंटरटेन व्हाल. आधा किलोमीटर छोड़ देते, आधा किलोमीटर लेफ्ट साइड इतना ही गाड़ी आता. डक पॉइंट और ये है ना एक्वेरियम, किधर है? यहाँ पर है, यहाँ एक्वेरियम यहाँ है. ये एक्वेरियम है क्या? हाँ, सामने एक्वेरियम. आणि खरंच हे प्राणी संग्रहालय खरंच वर्थ इट आहे, मोठ्यांना देखील आणि लहानांना देखील. खूप छान अगदी त्यांनी प्रिझर्व केले. बरेचसे प्राणी पक्षी इथे बघायला मिळतील, सरपटणारे प्राणी किंवा फिश टँक देखील तिकडे आहे, मत्स्यालय, तर ते देखील तिकडे बघता येईल. त्यानंतर हे बांबूचं जे तुम्हाला दुतर्फा असं हे दिसतंय ना, किती छान वाटतंय ना. तर हे एकंदरीत आम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या, कारण दुसरं जे आम्हाला ॲक्च्युली फिरायचं होतं ते सगळ्या गोष्टी बंदच होत्या. तर इथे असं आहे की गुजरातमध्ये म्हणजे या राजकोटमध्ये बेसिकली ही सगळी लोकं बाहेर फिरायला जातात, मोस्टली गोवा किंवा अजून कुठे त्यांच्या नातेवाईकांकडे. तशा ठिकाणी ही सगळी लोकं दिवाळीचे 10 दिवस फिरायला जातात किंवा जरी नाही कुठे गेले तरी घरीच थांबून त्यांचं फॅमिली टाईम स्पेंड करतात. त्यामुळे एकही दुकान म्हणजे रेस्टॉरंट सोडता इतर कोणतीही दुकानं किंवा कोणतंही मार्केट तुम्हाला इथे ओपन दिसणार नाही. त्यामुळे जो डिसिजन आम्ही घेतला होता की राजकोटमध्ये थांबून फिरू वगैरे, तर तो थोडासा आमचा फेलच गेला. दिवाळीत आलो त्यामुळे, नाहीतर इतर वेळी जर आलो असतो तर बऱ्याचशा गोष्टी इथे बघण्यासारख्या आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. तर त्यानंतर तरी साधारण आम्हाला 2.5 ते 3 तास पूर्ण ते संग्रहालय फिरायला लागले. त्यानंतर आम्ही 1-3:30च्या सुमारास परत हॉटेलमध्ये आलो, जेवलो, थोडासा आराम केला आणि परत रात्री सगळी पॅकिंग वगैरे करून रात्रीच्या डिनरसाठी आलो. त्यावेळी पण बरेच ऑप्शन्स इथे अवेलेबल होते. पटापट जेवून आम्हाला निघायचं होतं, कारण 9:30ला आम्हाला हे चेकआउट करायचं होतं. 10:30ची आमची ट्रेन होती. तरी हॉटेलपासून जे रेल्वे स्टेशन आहे हे अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण ट्रॅफिक रात्रीचं लागू शकतं म्हणून आम्ही लवकरच अर्धा तास अगोदर तिथे येऊन पोहोचलो आणि ट्रेन देखील अगदी वेळेत आली. ट्रेनमध्ये रात्री बसलो, झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघत असाल ते आम्ही सकाळी इथे हा ब्रेकफास्ट घेतला होता. पोहे होते पण फारसे काही मला ट्रेनमधले आवडले नाही. त्यानंतर आम्ही झोमॅटो करून ऑनलाईनच ऑर्डर मागवली होती ट्रेनमध्ये. आणि एकंदरीत आमचा प्रवास खूप छान झाला. आणि इथे कोकणात आल्यावरती तर एक बघायलाच नको, एकदम अशी वेगळी स्फूर्तीच मिळते. मी राजकोटवरून आलो होतो कोकणामध्ये सिंधुदुर्गात. तर आमची ट्रेन साधारण 8:30च्या सुमारास कुडाळ स्टेशनला उतरलो आम्ही आणि बाबा माझे न्यायला आले होते. तर 9 पर्यंत आम्ही वेंगुर्ल्याला पोचलो होतो. तर आमची ही जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हा टोटल प्रवास तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय.